Hello everyone. Today we are continuing Science 2, chapter number 2, Life Processes in Living Organisms, part 4. We are continuing with our topic Energy from Different Food Items. आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स याच्याबद्दल बघितलं होतं. आज आपण दुसरे न्यूट्रिएंट्स सच ॲज विटॅमिन्स, वॉटर, फायबर हे बघणार आहोत. लेट अस डिस्कस अबाउट विटॅमिन्स. विटॅमिन्स हे डिफरंट टाईप्सचे असतात. आपण प्रत्येक विटॅमिनला एक शॉर्टमध्ये बघतोय. जसं इथं बघतोय विटॅमिन ए. विटॅमिन ए इज एसेन्शियल फॉर विजन, म्हणजे आयसाईट चांगले असण्यासाठी विटॅमिन एची गरज असते. इम्युन सिस्टमसुद्धा डेव्हलप करणार आहे, ज्याला म्हणू आपण रोगप्रतिकारक शक्ती, ॲज वेल ॲज रिप्रोडक्शन. विटॅमिन B1 याला थियामाइन असंही म्हटलं जातं. इट इज एसेन्शियल फॉर एनर्जी प्रोडक्शन अँड ग्रोथ ऑफ युअर सेल्स. विटॅमिन B2ला रायबोफ्लॅविन असं म्हटलं जातं. इट इज रिक्वायर्ड फॉर एनर्जी ॲज वेल ॲज ग्रोथ ऑफ सेल्स. विटॅमिन B6 हे ब्रेनच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी नेसेसरी आहे. ऑल्सो हेल्पफुल इन मेटाबॉलिझम. विटॅमिन B12 ऑल्सो नोन ॲज सायनोकोबालामिन इज एसेन्शियल फॉर नर्व अँड health of your blood cells. Vitamin C is required for protecting against free radicals. थोडक्यात बॉडीची इम्युनिटी ग्रो करण्यासाठी नेसेसरी आहे आणि बॉडीमध्ये जर काही डॅमेज झालेला असेल तर त्याला रिपेअरिंग करण्यासाठी, ज्याला म्हणतो आपण हिलिंग. विटॅमिन D हे सुद्धा बोन्सला स्ट्रॉंग करण्यासाठी नेसेसरी आहेत आणि कॅल्शियमला ॲब्झॉर्ब करण्यासाठी. विटॅमिन E it also protects the cells and as well as help in developing strong immune system. Vitamin K is required for clotting of the blood and for health of your bones. विटॅमिन्सला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करत असतो. एक असतात वॉटर सोल्युबल आणि दुसरे आहेत फॅट सोल्युबल. वॉटर सोल्युबल आहेत B आणि C. फॅट सोल्युबल आहेत A, D, E आणि K. असं जर आपण टोटल बघितलं तर विटॅमिन्स टोटल आहेत A, B, C, D, E. E पर्यंत ॲज इट इज आणि मग पुढे एक लेटर आपण इन्क्लूड करतो, दॅट इज K. म्हणजे असे 6 विटॅमिन्स आहेत. त्यातनं 2 वॉटर सोल्युबल आणि 4 हे फॅट सोल्युबल आहेत. कधी कधी याचा गोंधळ होतो की वॉटर सोल्युबल कोणते आणि फॅट सोल्युबल कोणते. म्हणून एक छोटीशी ट्रिक याला लक्षात ठेवण्यासाठी, आपण वॉटरचं जर रिलेशन लावलं तर वॉटर बॉटलचा एक प्रोडक्ट ब्रँड आहे ज्याला बिस्लरी असं म्हणतात. तर या बिस्लरीमध्ये B आणि C हे वर्ड्स कुठेतरी आपल्याला प्रकर्षणाने जाणवतात. म्हणून त्या 2 लेटर्सचा आपण रेफरन्स इथं लावतोय. विटॅमिन B, विटॅमिन C, BC याचा रेफरन्स आपण वॉटर सोल्युबलसोबत लावू, म्हणजे थोडंसं लक्षात राहायला सोपं होईल. विटॅमिन्स B2 ज्याला विटॅमिन रायबोफ्लॅविन असं म्हणतात, हा FADH2 एन्झाईम बनवण्यासाठी हेल्प करतो. FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाईड. सिमिलरली विटॅमिन B5 म्हणजेच निकोटिनेमाइड हे NADH2 बनवण्यासाठी हेल्प करतात. NADH2 इज अनदर एन्झाईम कॉल्ड एज निकोटिनेमाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाईड. यांना आपण आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं होतं. नाव वी आर कमिंग ऑन यूज युअर ब्रेन पॉवर विच इज प्रेझेंट ऑन पेज नंबर 17. इथं काही क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन असा आहे की मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन माउथ. कधी कधी आपल्याला घशामध्ये आणि माउथमध्ये थोडासा कोरडेपणा जाणवतो. खूप जास्त बोलणं झालं असेल तर, किंवा बराच वेळ झाला असेल आणि आपण पाणी नसेल घेतलेलं, त्यावेळेस असं ड्रायनेस फील होऊ शकतं. सो इट ऑकर्स ड्यू टू लॅक ऑफ वॉटर. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजेच सॉल्ट, शुगर ॲज वेल ॲज वॉटर इज फ्रिक्वेंटली गिवन टू पर्सन्स एक्सपिरियन्सिंग लूज मोशन्स. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या पर्सनला लूज मोशनचा त्रास होत असेल त्यावेळेस बॉडीमधनं हेवी अमाऊंट ऑफ वॉटर ॲज वेल ॲज इलेक्ट्रोलाइट्स याचा लॉस होतात आणि म्हणून त्या पर्सनला वीकनेस फील होऊ शकतं. हे वीकनेस कमी करण्यासाठी वॉटरचे लेवल्स परत आपल्याला इन्क्रीज करावे लागतात आणि इलेक्ट्रोलाइटसुद्धा. म्हणूनच ORS म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन याचा इंटेक करावा लागतो. ड्यू टू लूज मोशन्स वन कॅन एक्सपिरियन्स लॉस ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स.
That's why to rehydrate the body with electrolytes, ORS is given to that person. हे एक फक्त व्हिज्युअल इमेज आहे ORS सोल्युशनची. वी स्वेट ड्युरिंग समर ॲज वेल एज हेवी एक्सरसाइजेस. आता स्वेटिंग ही एक मेकॅनिझम आहे ज्याच्याने बॉडीचं टेम्परेचर कमी ठेवलं जातं किंवा कंट्रोल केलं जातं आणि ॲट द सेम टाईम बॉडीला कूल म्हणजे जे हॉट क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये रेग्युलेट करण्यासाठी बॉडीला कूल ठेवलं जातं. फर्स्ट असं आहे की टू रेग्युलेट दी बॉडी टेम्परेचर अँड सेकंड आहे इट कीप्स दी बॉडी कूलर टेम्परेचर कमी ठेवून. आता डोळ्यासमोर तुम्ही असं सिच्युएशन आणा की ज्यावेळेस समर असेल तर समरमध्ये जर समजा आपल्याकडे सायकल आहे किंवा बाईक आहे, जर ही उन्हात राहिली असेल तर याचा सीटचा जो पार्ट आहे तो गरम होऊन जातो. आणि जर आपल्याला ड्रायव्हिंग करायची असेल तर आपण काय करतो, एक थोडंसं पाणी त्याच्यावरती टाकून देतो. तर पाणी टाकल्याने काय होईल की जे काही सीटचं टेम्परेचर वाढलेलं असेल ते थोडंसं कमी होऊन जाईल, गार होऊन जाईल. असंच काहीतरी मेकॅनिझम आपली बॉडीसुद्धा करत असते. जर बॉडीचं बाहेरचं टेम्परेचर हे इन्क्रीज व्हायला लागलं तर मग बॉडी स्वतःचं टेम्परेचर कमी करण्यासाठी पाणी बाहेर फेकत असते. आणि हे पाणी म्हणजे काय तर स्वेट आहे. तर स्वेट बाहेर एलिमिनेट केल्याने बॉडीचं टेम्परेचर हे कमी व्हायला लागतं. अँड दॅट्स वाय दिस इज ए नॅचरल प्रोसेस टू कीप युअर बॉडी टेम्परेचर कूल. थोडक्यात हे सगळे जे पॉईंट्स आपण बघितले ते कुठे पॉईंट करतात आहेत तर ते वॉटरकडे. वॉटर हा एक इम्पॉर्टंट न्यूट्रियंट आहे, बॉडीसाठी एसेन्शियल असतो. वॉटर ड्रिंकिंगचे मेनी बेनिफिट्स आहेत, पण त्यातले जे इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्या बुकमध्ये सुद्धा दिले दॅट इज द बॉडी इटसेल्फ इज मेड अप ऑफ अराउंड 55 to 65% ऑफ वॉटर. आणि 55 to 65% जर वॉटर बॉडीमध्ये आहे किंवा बॉडीचा कॉन्स्टिट्युएंट तितका आहे तर वॉटरचं प्रमाण थोडंफार जरी कमी जास्त झालं तर बॉडीला त्याचा त्रास होऊ शकतो. वॉटर ऑल्सो हेल्प्स इन एलिमिनेशन, ज्याला आपण एक्सक्रिशन म्हणजेच इजेशन असं म्हणत असतो. म्हणून किडनी हेल्थच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी सुद्धा वॉटर इनटेक हा नेसेसरी आहे. वॉटर ऑल्सो हेल्प्स इन दी प्रॉपर डायजेशन ऑफ युअर फूड. आवर नेक्स्ट न्यूट्रिएंट्स दॅट वी आर गोइंग टू सी इज फायबर्स. फायबर्स हे डायरेक्ट बॉडीमध्ये डायजेस्ट होत नाही, बट fibers definitely help in the process of digestion. Fibers are also essential nutrients we cannot digest. They help in the digestion of other substances as well as excretion म्हणजेच egestion of undigested substances. मग हे फायबर्स कशातनं आपल्याला अवेलेबल होतात? So fibers are obtained from leafy vegetables, fruits, cereals, etc. Now we are moving on to our next topic, that is cell division. It is a essential life process, important life process. There are some questions over here. What happens to the cells of injured tissue? समजा एखादा टिश्यू बॉडीमधला इंज्युअर झाला असेल तर त्याच्या आत काय होतं आहे? वी हॅव ऑलरेडी सीन फ्रॉम 9th स्टँडर्ड दॅट ग्रुप ऑफ सेल्स एकत्र आले की त्यातनं टिश्यूज तयार होतात. ग्रुप ऑफ सेल्स कॉन्स्टिट्यूट अ टिश्यू. So if tissue is injured, it means that injury has also occurred in the internal part of the tissue, which is nothing but cell. So yes, the cell inside the tissue also face the injury. समजा ही इंजुरीची लेवल जास्त असेल तर आतमधले सेल्स हे सुद्धा जास्त प्रमाणात इंज्युअर होतील आणि कदाचित सेल्स मे ऑल्सो फेस डेथ. नेक्स्ट क्वेश्चन इज वेदर न्यू सेल्स आर फॉर्म्ड ड्युरिंग द हिलिंग ऑफ वुंड. म्हणजे जेव्हा इंजुरी होते तर इंजुरी रिपेअर होत असताना नवीन सेल्स बनता का? आन्सर इज येस. जेव्हा इंजुरी होते, वुंड झालेला असेल तर हे वुंड रिपेअरिंग मेकॅनिझममध्ये जे डेड सेल्स असतात हे डेड सेल्स रिमूव्ह केल्या जातात आणि जिथं डेड सेल्स प्रेझेंट होते त्या ठिकाणी नवीन सेल्सचं प्रोडक्शन केलं जात असतं. नेक्स्ट क्वेश्चन, डू द प्लांट्स गेट इंज्युअर्ड वेन डू वी प्लक दी फ्लावर्स. म्हणजे झाडांवरनं फुलं तोडत असताना त्या झाडांना किंवा प्लांट्सला सुद्धा इंजुरी होते का? आन्सर इज येस, दे गेट इंज्युर्ड. सर्टन पार्ट इज आयसोलेटेड फ्रॉम देम. हाऊ आर दीज वुंड्स हील्ड. मग या जखमांचं, या वुंड्सचं हिलिंग कसं होतं? सो दिस ऑकर्स ड्यू टू ए टिश्यू विच इज प्रेझेंट ऑन द टिप पार्ट ऑफ दॅट स्टेम. इट इज कॉल्ड ॲज मेरिस्टेमॅटिक टिश्यू. याला आपण 9th स्टँडर्डमध्ये बघितलं होतं. मेरिस्टेमॅटिक टिश्यू हे वेगवेगळ्या टाईपचे असतात, एपिकल ॲज वेल ॲज लॅटरल. पण हा जो
मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे. जर एखादा पोर्शन तिथं प्रेझेंट नसेल किंवा इंजुरी झाली असेल तर तिथं न्यू सेल्स ग्रो करायला, डेव्हलप करायला हेल्प करत असतो आणि याच्याने त्या प्लांटची हिलिंग प्रोसेस स्टार्ट होऊन जाते. हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर? सो इन ऑर्डर for a living organism to grow, there has to be multiplication of cells, and this multiplication, that is reproduction of those cells, is occurring by cell division. Does the number of cells in their body increase? So answer is yes. The cell multiplication occurs, so that's why number of cells are going to increase. If yes, how? It is going to occur by process of cell division, आणि या प्रोसेसला मायटोसिस असं म्हणतात. 2 टाईप्सचे सेल डिव्हिजन असतात, मायटोसिस आणि मायोसिस. How the new individual of species is formed from existing one of the same species. म्हणजे जर एखादे ऑर्गॅनिझम एका स्पीसीजला बिलॉंग करत असतील तर त्याच ऑर्गॅनिझममधनं नेक्स्ट ऑर्गॅनिझम हे कोणत्या प्रोसेसमुळे तयार होतात? याचा आन्सर आहे रिप्रोडक्शन. देर आर 2 डिफरंट टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन. वन इज सेक्शुअल रिप्रोडक्शन, अनदर इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. याला डिटेलमध्ये आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये बघणार आहोत. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मायटोसिस ही प्रोसेस होत असते. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जेनेटिकली सेम म्हणजेच आयडेंटिकल ऑर्गॅनिझम्स तयार होतात आणि फक्त सिंगल पॅरेंटचं इन्व्हॉल्वमेंट असतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे ऑपोजिट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व होतात. हाफ जेनेटिक मटेरियल पॅरेंट ए आणि पॅरेंट बी कॉन्ट्रीब्यूट करतात आणि यांच्या फ्युजनमधनं जेनेटिकली डिफरंट असा न्यू ऑर्गॅनिझम हा तयार होत असतो, बट ऑफ सेम स्पीसीज. दिस इज व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन कसं होतं हे इथं आपण बघतोय की अगोदर त्या सेलची ग्रोथ होते आणि सेलची जेव्हा ग्रोथ होते त्याच्यानंतरच तो सेल जो आहे तो स्वतःला डिवाईड करू शकतो. डिवाईड केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की एक सेलचे 2 सेल्स होतात. हे 2 सेल्स पुढे ग्रो होतील आणि हे 2 ग्रो झाल्यानंतर त्यातनं परत डिव्हिजन होईल आणि त्या 2चे मग 4 सेल्स होतील. असं करता करता नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होईल आणि मग त्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत असते. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द सेल्स as well as living organisms. Due to this property only, a new organism is formed from an existing one. And there are 2 types of cell division. याच्याबद्दल आपण बघितलंय अगोदर, मायटोसिस as well as meiosis. आता आपण अगोदर काही बेसिक्स डिस्कस करू जे आपल्याला मायटोसिस आणि मायोसिस समजण्यासाठी हेल्प करतील. फर्स्ट आहे सेल. सेल हा 2 रिजनमध्ये डिवाइड होत असतो. एक आहे सेलची बॉडी ज्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो आणि एक आहे इनर कोर. इनर कोर असतात न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला नंबर ऑफ क्रोमोझोम्स दिसतात आहेत. मल्टिपल क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात डिपेंडिंग अपॉन दॅट ऑर्गॅनिझम. याच्याबद्दल सुद्धा आपण 9th स्टँडर्डला चॅप्टर नंबर 16 मध्ये बघितलं आहे की कोणत्या ऑर्गॅनिझम्समध्ये किती क्रोमोझोम्स अवेलेबल असतात, राईट. ह्युमन बिंग्स जर आपण कन्सिडर केले तर ह्युमन बिंग्समध्ये 46 क्रोमोझोम्स हे प्रेझेंट असतात. मग त्यातनं एक क्रोमोझोम त्यांनी झूम करून दाखवलेला आहे. क्रोमोझोमबद्दल सुद्धा आपण 9th मध्ये बघितलं. आता इथे त्यांनी क्रोमोझोमचे काही डिटेल्स दिले. जसा तो मधला रिजन आपल्याला दिसतोय, हा जो मधला रिजन असतो सेंट्रल पार्ट ऑफ ए क्रोमोझोम, इट इज कन्स्ट्रिक्टेड रिजन. कन्स्ट्रिक्टेड म्हणजे इथे जागा कमी आहे. दिस इज कॉल्ड एज सेंट्रोमियर. आणि जो टेलचा पार्ट आपल्याला दिसतोय, एंड पार्ट दिसतोय, इट इज रेफर्ड टू एज टेलोमियर. हे जे क्रोमोझोम आहेत हे क्रोमोझोम बनतात DNA पासून. DNA इज डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. DNA बद्दल आपण आपल्या काही प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. DNA कॅरीज जेनेटिक मटेरियल, म्हणून DNAच्या आत सगळे आपल्याला जीन्स एकत्र आलेले दिसतील. हे त्याच इमेजचं एक्सटेन्शन आहे. इथं आपल्याला दिसतंय की क्रोमोझोमचे डिस्क्रिप्शन दिलंय. अप्पर पार्ट जो शॉर्ट आर्म असतो त्याला P आर्म असं म्हटलं जातं. जो मधला रिजन आहे कन्स्ट्रिक्टेड रिजन त्याला सेंट्रोमियर असं म्हटलं जातं. त्यानंतर जो लॉंग आर्म आहे मोठा पार्ट त्याला Q आर्म असं म्हटलं जातं. आणि शेवट आहे टेलोमियर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम हा क्रोमॅटिड्सपासून तयार होत असतो. म्हणजे समजा क्रोमोझोमला जर मधून आपण हाफ जर कट केला, एक्सच्या पार्टला जर आपण हाफमधून कट केला तर तो जो हाफ स्ट्रक्चर तयार होईल तो असतो क्रोमॅटिड. म्हणजे 2 क्रोमॅटिड्स एकत्र आले तर त्यातनं एक क्रोमोझोम तयार होत असतो.
हे जे क्रोमॅटिड आहेत ते क्रोमॅटिन फायबर्सपासून तयार होतात, जे पुढे क्रोमॅटिन लूप्सच्या फॉर्ममध्ये दाखवलेले आहेत. क्रोमॅटिन लूप्स पुढे न्यूक्लिओझोम्सपासून तयार होतात आणि मग या न्यूक्लिओझोम्सचा जो स्ट्रक्चर आहे तो DNA पासून तयार होत असतो. DNAचा स्ट्रक्चर हा डबल हेलिक्सच्या फॉर्ममध्ये असतो. ही जी माहिती आपण आता बघितली ही आपल्या बुकमध्ये दिलेली नाही आहे. पण पुढचा टॉपिक दॅट इज मायटोसिस आणि मायोसिस याच्यामध्ये सेल डिव्हिजन नेमकी कसं होतं हे प्रॉपरली समजण्यासाठी आपल्याला हे टर्म्स समजणं गरजेचं आहे. टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. वन इज मायटोसिस, अनदर इज मायोसिस. मायटोसिस याला असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्निक असं म्हणतात. मायटोसिसमध्ये जेनेटिकली आयडेंटिकल सेल्स तयार होतात, म्हणजे पॅरेंट सेलकडनं जे 2 सेल्स तयार होतील ते एक्झॅक्टली सेम असतील, दोघांमध्ये जीन्सची इन्फॉर्मेशन सेम असणार आहे. याच्यातनं डायप्लॉइड सेल्स तयार होत असतात. डायप्लॉइड म्हणजे 2, आणि म्हणून जो सिंगल सेल आहे त्याचंच पुढे डिव्हिजन हे 2 सेल्समध्ये होतील. पॅरेंट सेल जेव्हा डिवाईड होतात त्यातनं 2 चाइल्ड सेल्स तयार होतील. पॅरेंट सेल एक्झिस्ट करणार नाही, त्यांची सगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन ही आता चाइल्ड सेलकडे पास ऑन झालेली आहे. दिस प्रोसेस टेक्स प्लेस थ्रूआउट ऑर्गॅनिझम्स लाईफ टाईम. म्हणजे जसं एखाद्या ऑर्गॅनिझमची स्किन कन्सिडर करा किंवा बोन्स कन्सिडर करा, जेव्हा हा चाइल्ड असेल तेव्हा बॉडीची साईज स्मॉल आहे, म्हणून स्किनचा पोर्शन हा सुद्धा स्मॉल आहे आणि बोन्स हे सुद्धा स्मॉल आहेत. पण जसं त्या चाइल्डची ग्रोथ व्हायला लागते तशी स्किनसुद्धा ग्रो व्हायला लागेल, आतमध्ये बोन्ससुद्धा हे ग्रो व्हायला लागतील. मग आतमध्ये नेमके काय होतं आहे की ज्याच्याने बोन्सची लेंथ पण ग्रो होते आणि स्किनची सरफेससुद्धा ग्रो होते. तर ही प्रोसेस असते मायटोसिस. याच्यामध्ये सेल डिव्हिजन होते आणि सेम टाईपचे सेल्स रेप्लिकेट होतात, म्हणजेच डुप्लिकेट होत असतात. या प्रोसेसला ज्याच्यामध्ये फक्त सिंगल पॅरेंट इन्वॉल्ड आहे आणि सेल्स मल्टिप्लाय होतात, अशा प्रोसेसला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं जातं. नेक्स्ट इज मायोसिस. मायोसिस हे मायटोसिसच्या ऑपोजिट आहे. याच्यामध्ये जेनेटिकली युनिक सेल्स म्हणजे न्यू सेल्स तयार होतात. पॅरेंट एचे हाफ जेनेटिक मटेरियल, पॅरेंट बीचे हाफ जेनेटिक मटेरियल यांचं युनियन होतं, म्हणजे कॉम्बिनेशन होतं. आणि युनियन कॉम्बिनेशन झालं ना, मग जो नवीन सेल तयार होतो आहे ज्याच्यामध्ये सम जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम पॅरेंट ए, सम जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम पॅरेंट बी, हा न्यू सेल तयार होतो, म्हणजे युनिक सेल तयार झाला आहे. हा पूर्णपणे पॅरेंट ए सारखा पण नाही आणि पूर्णपणे पॅरेंट बी सारखा पण नाही, म्हणून त्याला जेनेटिकली युनिक असं म्हटलं जातं. दिस रिझल्ट्स इन हॅप्लॉइड सेल्स. ज्यावेळेस पॅरेंट ए किंवा पॅरेंट बी यांना आपलं जेनेटिक मटेरियल कॉन्ट्रीब्यूट करायचं असतं तेव्हा त्यांचं जेनेटिक मटेरियल हे हाफमध्ये डिवाईड होतं. जसं बोलताना मी सांगितलं की हाफ जेनेटिक मटेरियल पॅरेंट ए और हाफ जेनेटिक मटेरियल पॅरेंट बी, म्हणून या सेल्सला म्हटलं जातं हॅप्लॉइड सेल्स विच आर रेफरिंग टू हाफ. This process is going to take place at certain times in organism's life cycle, that is during reproduction. आणि या टेक्निकला ज्याच्यामध्ये 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व होतात याला सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. इथं मायटोसिस आणि मायोसिस याची डिटेलमध्ये सम फीचर्स ॲज वेल ॲज कॉमन पॉईंट्स सांगितलेले आहेत. मायटोसिस ऑकर्स इन ऑर्गॅनिझम्स एक्सेप्ट व्हायरसेस. इट क्रिएट्स बॉडी सेल्स. बॉडी सेल्सला ऑल्टरनेट नेम आहे somatic cells. Body cells are also known as somatic cells. This is an alternate word. There are 2 types of cells in a body, somatic cells as well as germ cells. Germ cells म्हणजे reproductive cells असतात, जे रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात. यांना सेक्स सेल्स असंही म्हटलं जातं. इट इन्व्हॉल्व्स 1 सेल डिव्हिजन, म्हणजे एक सेलचं डिव्हिजन होऊन मग पुढे मल्टिप्लिकेशन होणार आहे. No recombination or crossing over occurs. Produces 2 diploid daughter cells. आता हे क्रॉसिंग ओव्हर डायप्लॉइड डॉटर सेल्स आपल्याला डिटेलमध्ये पुढे बघायचं आहे. डॉटर सेल्स आर आयडेंटिकल. डॉटर सेल्स म्हणजे चाइल्ड सेल्स जे पॅरेंट सेल्समधनं तयार होतात. मायोसिसमध्ये ऑकर्स इन ॲनिमल्स, प्लांट्स ॲज वेल ॲज फंगाय. इट क्रिएट्स सेक्स सेल्स. जसं मी सांगितलं की जर्म सेल्स म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सेल्स म्हणजे सेक्स सेल्स हे तयार होतात. याच्यामध्ये 2 वेगळ्या सेल्समध्ये डिव्हिजन होत आहे. मग पुढे याच्यातनं रिकॉम्बिनेशन म्हणजे क्रॉसिंग ओव्हर होणार आणि याच्यातनं 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतील. हे जे डॉटर सेल्स तयार होतात ते जेनेटिकली डिफरंट आहेत बिकॉज दे आर कमिंग ऑर फ्रॉम डिफरंट पॅरेंट्स. आता एक ॲक्टिव्हिटी फॉर सेल्फ स्टडी. इथं आपल्याला क्रोमोझोम्सच्या डायग्रॅमला लेबलिंग करायचं आहे. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट पण आहे
हा 2 मार्कला येऊ शकतो लेबल करायसाठी. समजा या क्वेश्चनसोबत जर आणखी एखाद क्वेश्चन जॉईन केला, जसं व्हॉट इज क्रोमोझोम किंवा वेअर क्रोमोझोम्स आर प्रेझेंट, किंवा जे आपण 9th बघितलं व्हॉट आर डिफरंट टाईप्स ऑफ क्रोमोझोम, असा एखादा क्वेश्चन जर याच्यासोबत जॉईन केला तर हा 3 मार्कपर्यंत येऊ शकतो. दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट.